हॅलो एव्हरीवन, आपण पायथागोरस थेरमचा प्रॉब्लेम सेट 2 पाहतोय आणि त्यात क्वेश्चन नंबर 14 पर्यंतचे आपले प्रॉब्लेम्स पाहून झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 14 पर्यंत. ओके, नाव क्वेश्चन नंबर 15 त्याची फिगर ड्रॉ करून घेतलेली मी. क्वेश्चन वाचूया आपण. इन अ ट्रेपेझियम एबीसीडी, म्हणजे एबीसीडी ट्रेपेझियम आहे. AB इज पॅरलल टू डीसी, AB DC ला पॅरलल आहे. BD इज परपेंडिक्युलर टू AD, BD बघा, BD इज परपेंडिक्युलर टू AD. त्यानंतर AC इज परपेंडिक्युलर टू BC, AC इज परपेंडिक्युलर टू BC, हे दोन परपेंडिक्युलर्स आहेत. AD 15, BC 15 आणि AB 25 दिलेलं आहे. आणि फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD असं आपल्याला विचारलेलं आहे. फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. मला सांगा, ट्रेपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे? ट्रेपेझियमच्या एरियाचा आधी तो रिकॉल आपण करूया. हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स, म्हणजे AB प्लस BC, आणि इंटू हाईट, त्या दोन पॅरलल लाईन्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, हाईट. मग याच्यामध्ये आपल्याला हाफ इंटू AB प्लस BC, त्यातलं AB माहितीये, BC माहित नाहीये, आणि हाईट पण माहित नाहीये. मग याकरता कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला, दोन्हीकडे करायचं आपल्याला. हे बघा, इथं या D पॉइंट मधून आणि या C पॉइंट मधून E आणि F अशी आपण नाव देऊया त्याला. हे दोन परपेंडिक्युलर्स आपल्याला ड्रॉ करायचे. प्रॉब्लेम तसा सोपा आहे, पण लेंथ मात्र मोठी आहे. बघा कसं मिळवायचं, काय मिळवायचं, आपण आता वन बाय वन पाहूया. ओके, क्वाड्रिलॅटरल ABCD is trapezium. Quadrilateral ABCD is trapezium. AB parallel DC, AB parallel DC. ज्या लेन्स दिल्या त्या लिहून घ्या. AD equals BC equals 15, AB equals 25. त्यानंतर ते परपेंडिक्युलर्स कोण कोण आहेत ते मेन्शन करा. बघा, AC परपेंडिक्युलर BC, फिगर मध्ये बघा, AC परपेंडिक्युलर BC, किंवा क्वेश्चन मध्ये बघा, BD परपेंडिक्युलर AD गिवन. आता आपण ड्रॉ केलेलं कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. ड्रॉ DE and CF परपेंडिक्युलर AB. ह्याला रिझन कन्स्ट्रक्शन दिलं तरी चालेल. ठीक आहे, आता मी सांगतो तसे फक्त ट्रायंगल्स व्यवस्थित बघायला शिका. बघा, ट्रायंगल ADB कडे बघा, ट्रायंगल ADB, फक्त ट्रायंगल ADB. वाटला तर मी तो ट्रायंगल बाजूला करतोय. बघा, ट्रायंगल ADB पाहिला, ट्रायंगल ADB. त्यामध्ये AD किती आहे सांगा? AD 15 आहे. AD परपेंडिक्युलर BD आहे का? बघा, आहे. AB ची लेंथ किती आहे सांगा? 25 आहे. मग यावरून तुम्हाला पायथागोरस थेरम वापरून BD काढता येईल की नाही? बघा, इन ट्रायंगल ADB, इथं बघितलं तर जास्त कळेल तुम्हाला यापेक्षा. इथं बघा, इन ट्रायंगल ADB पायथागोरस थेरम बघा. AB स्क्वेअर इक्वल्स AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, थेरम ऑफ पायथागोरस. AB म्हणजे 25, AD 15, BD as it is. 25 चा स्क्वेअर 625, 225 प्लस BD स्क्वेअर. LHS मध्ये आपण मायनस करा. 625 मायनस 225 इक्वल्स BD स्क्वेअर. दोघांचा डिफरन्स 400 इक्वल्स BD स्क्वेअर. Therefore, BD equals 20. काय मिळालं समजा तुम्हाला? BD ची लेंथ काय मिळाली? 20 मिळाली. BD ची लेंथ बघा बरं फिगर मध्ये कुठे आहे? BD इक्वल्स किती मिळालं आपल्याला? 20. सिमिलरली AC देखील किती असणार सांगा? 20 असणार आहे. सिमिलरली
AC इक्वल्स 20. का सांगतो तोही ट्रायंगल ACB आहे ना, हा राईट अँगल ट्रायंगलच आहे. त्यामध्ये पण AB 25 आहे, एक साइड 15 आहे, त्यामुळे राहिलेली साइड पुन्हा किती मिळेल, AC देखील किती मिळेल आपल्याला 20 मिळेल. ओके, ओके, लेट्स कंटिन्यू. आता आपल्याला BD ची लेंथ मिळाली 20, AC ची लेंथ मिळाली 20. आता या ट्रायंगलकडे बघा. आता मी त्याच्यातनं हे AE मिळवणार आहे, सॉरी DE किंवा CF मिळवणार आहे. कसं मिळवतो ते बघा. ट्रायंगल ADB मध्ये राईट अँगल इथे आहे, म्हणजे हा बेस असेल तर ही हाईट आहे, लक्षात ठेवा. हा AD बेस असेल तर BD ही काय सांगा, हाईट आहे. मग पहिले मी या ट्रायंगलची एरिया काढतोय. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल्स फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ, चला बेस घेणार आहे मी AD. मग AD जर बेस घेतला तर हाईट काय असेल सांगा, BD. म्हणजे हाफ इंटू बेस म्हणजे 15 आणि हाईट काय आहे सांगा 20. 2 and 2 210 झालं आणि मग 150 स्क्वेअर युनिट्स ही झाली तुमच्या ट्रायंगल ADB ची एरिया. एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल्स 150 स्क्वेअर युनिट्स. आता याच ट्रायंगल मध्ये इथं बघा, इथं ADB ट्रायंगल मध्ये तुम्हाला DE परपेंडिक्युलर दिसते का बघा. DE परपेंडिक्युलर बघा बरं, DE परपेंडिक्युलर AB दिसते, हा आहे ना. मग आता पुन्हा बघा, हे इक्वेशन 1. आता पुन्हा ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल ADB, त्याच ट्रायंगलची एरिया फॉर्म्युला बघा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे हाफ इंटू बेस मी आता AB घेणार आहे, बेस AB. पण जर बेस AB घेतला तर हाईट काय असणार सांगा तुमच्या, DE असणार. आता ट्रायंगलची एरिया जी आहे ती 150 आपल्याला माहितीच आहे फ्रॉम इक्वेशन 1. मग 150 ऍज इट इज इक्वल्स हाफ इंटू AB म्हणजे 25 आणि DE ऍज इट इज. 2 ट्रान्सफर 25 ट्रान्सफर, सो 150 इंटू 2 अपॉन 25 इक्वल्स DE. 25 1 जा 25 6 जा, म्हणजे DE इक्वल्स किती मिळालं सांगा तुम्हाला, DE इक्वल्स 12 युनिट्स. DE किती मिळालं तुम्हाला, 12 युनिट्स. DE 12. मग सिमिलरली CF पण किती असेल सांगा, CF देखील 12 असेल. ठीक आहे, सिमिलरली CF देखील किती असेल सांगा, 12 युनिट्स. चला काय काय मिळालं सांगा तुम्हाला. AB 12 मिळालं, सॉरी AB नाही DE. बघा DE दिसतं का, DE किती मिळाले 12. इवन CF देखील किती मिळालं सांगा तुम्हाला, 12 मिळाले. बरोबर आहे. आता आपल्याला ह्या ट्रेपेझियमची हाईट मिळाली. आता मिळायचा राहिला तो वरचा पार्ट DC मिळायचा राहिला, DC. आता तो कसा मिळवतो बघा. ठीक आहे, ओके. आता या ट्रायंगलकडे बघा, DEA हा ट्रायंगल बघा, बाजूला केला बघा, DEA हा ट्रायंगल. त्यामध्ये AD किती आहे सांगा, 15 आहे. DE किती आहे, 12. आणि आपल्याला AE आता मिळवायचं आहे. पुन्हा पायथागोरस थेरम बघा. इन ट्रायंगल काय नाव आहे त्याचं, ADE. इन ट्रायंगल ADE यात पायथागोरस थेरम आपण वापरूया. AD स्क्वेअर इक्वल्स AD, इथं बघा, इथं वाटलं AD स्क्वेअर इक्वल्स AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. थेरम ऑफ पायथागोरस. ठीक आहे, AD म्हणजे 15 स्क्वेअर इक्वल्स AE स्क्वेअर, आपल्याला AE माहिती नाहीये, प्लस DE स्क्वेअर. DE किती मिळाले सांगा तुम्हाला, 12. 15 चा स्क्वेअर 225, 12 चा स्क्वेअर मायनस केला 144. RHS मध्ये काय शिल्लक राहील, फक्त AE स्क्वेअर. या दोघांचा डिफरन्स येईल 81 इक्वल्स AE स्क्वेअर. 81 इक्वल्स AE स्क्वेअर. देयरफॉर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर AE किती मिळालं तुम्हाला, 9 युनिट्स.
एई किती मिळाले आपल्याला आता 9 मिनिट्स एई 9 मिळाले एई 9 मग एई 9 असेल तर सिमिलरली तिकडे पण बीएफ देखील किती असणार सांगा बीएफ देखील किती असणार 9 असणार आहे सिमिलरली बीएफ इक्वल्स किती असेल सांगा 9 मिनिट्स झालं बीएफ 9 मिळालं आता याच्यावरून आपल्याला या 25 9 आणि 9 वरून आपल्याला ईएफ मिळणार आपल्याला काय मिळणार सांगा आपल्याला ईएफ कसं मिळेल बघा लक्षात मला सांगा एबी ही जी लेंथ आहे टोटल लेंथ एबी त्यामध्ये कोणाकोणाची ऍडिशन आहे सांगा एई प्लस ईएफ प्लस एफबी चेक करा बरं एई प्लस ईएफ प्लस एफबी आहे का बघा मग एबी ची लेंथ 25 एई 9 ईएफ ऍज इट इज बीएफ 9 9 plus 9 18 इथे ट्रान्सफर करूया नंतर 18 प्लस ईएफ 18 मायनस केले एलएचएस म्हणून तर 25 इक्वल्स ईएफ डिफरन्स 7 therefore ईएफ इक्वल्स 7 युनिट्स बघा ईएफ किती मिळालं तुम्हाला 7 युनिट्स मिळाले ठीक आहे ईएफ किती मिळालं 7 युनिट्स ओके आता आपल्याला ईएफ 7 मिळाले की नाही म्हणजे याचा अर्थ डीसी पण 7 असलं पाहिजे हे आपल्याला पटकन समजतं पण ते सांगायला पाहिजे का असं बघा मुळात एबी आणि डीसी पॅरलल आहेत आणि हे पण दोघं एकाच लाईनला परपेंडिक्युलर असल्यामुळे हेही दोघं पॅरलल आहेत बघा डीई आणि सीएफ एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत ना म्हणून तेही पॅरलल आहेत थोडक्यात तो पॅरलोग्राम आहे किंवा रेक्टँगल आहे काही काही एक राईट अँगल आहे त्यामुळे तो राईट अँगल रेक्टँगल पण असू शकतो शेवटी काय मला अपोजिट साइड सारखा कॉन्ग्रेंट एवढं पाहिजे मग पॅरलोग्राम देखील सफिशियंट आहे बघा नाउ एबी पॅरलल डीसी गिवन एबी ला डीसी पॅरलल आहे हे गिवन आहे डीई and CF are perpendicular to AB हे आपण कशात केले कन्स्ट्रक्शन मध्ये दोन लाईन्स जर एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर त्या दोन्ही लाईन्स काय असतात सांगा पॅरलल असतात therefore DE पॅरलल CF या दोन लाईन्स पॅरलल म्हणून quadrilateral EFCD therefore quadrilateral EFCD is parallelogram मग त्याच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रेंट असतात therefore segment EF congruent segment TC segment EF congruent segment DC reason opposite sides of parallelogram मग EF ची लेंथ 7 आहे मग DC पण किती असेल 7 therefore EF equals DC equals 7 units सेंटीमीटर नाही ते युनिट्स म्हणजे आता तुम्हाला डीसी देखील किती मिळालं सांगा 7 युनिट्स मिळाले आता सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तुम्हाला ट्रॅपेझियमची काय पाहिजे एरिया पाहिजे therefore area of quadrilateral ABCD equals चला काय फॉर्म्युला हाफ इनटू ब्रॅकेट सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे AB प्लस DC इनटू हाईट म्हणजे TE चालेल CF चालेल काही चालेल ठीक आहे हाफ इनटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे AB 25 DC 7 into height 12 हाफ इंटू याची ऍडिशन 32 माझ्या मते इंटू 12 2 into 2 2 6 12 final answer 6 2 12 6 3 18 plus 1 19 square units so area of quadrilateral ABCD is 192 square units हे तुमचं फायनल आन्सर असेल ओके ओके
Now question number 16. In the figure 2.35, triangle PQR is an equilateral triangle. हा triangle PQR equilateral triangle दिलाय तुम्हाला. Point S is on side QR such that QS हे बघा हे QS हे distance 1/3 QR इतकं आहे. 1/3 QR. Show that किंवा prove that 9PS square equals 7PQ square हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. 9PS square equals 7PQ square हे प्रूव्ह करायचं. यामध्ये या प्रश्नामध्ये खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. यामध्ये फिगर मधला जो पार्ट आता मी जो लिहीन पहिल्यांदा तो फक्त तुम्हाला व्यवस्थित समजणं आवश्यक आहे. तो एकदा समजला की मग तुम्हाला इकडे सोल्युशन कळायला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. आपण हा जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ना त्याची साइड x अज्यूम करायची. म्हणजे PQX PRX त्याच्यानंतर QRX. ठीक आहे. आता त्यात PT परपेंडिक्युलर QR तुम्हाला दिलेला आहे. त्यामध्ये PT परपेंडिक्युलर QR तिथं तो परपेंडिक्युलरचा मार्क नाहीये तो करून घ्या कारण त्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मग PT जर QR ला परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर T हा काय झाला सांगा. T हा QR चा काय झाला मिड पॉइंट झाला. कारण इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये किंवा आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये वर्टेक्स मधून बेस वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला की त्यानंतर ही साइड काय होते बायसेक्ट होते. म्हणजे T हा QR चा काय आहे मिड पॉइंट आहे. QR ची लेंथ किती आहे x आहे. मग QT हे डिस्टन्स किती झालं सांगा. QT x/2 झालं. तसंच TR देखील किती झालं सांगा. TR देखील किती झालं सांगा x/2 झालं. ठीक आहे. TR x/2. आता QS हे डिस्टन्स तुम्हाला 1/3 QR एवढं सांगितलेलं आहे. हे बघा QS हे डिस्टन्स किती आहे 1/3 QR इतकं आहे. मग मला सांगा QR ची लेंथ किती आहे सांगा. QR x आहे. 1/3 ऑफ x म्हणजे किती सांगा x/3. म्हणजे QS ची लेंथ किती झाली सांगा आता x/3 झाली. QS ची लेंथ किती झाली x/3. आता मला ST कॅल्क्युलेट करायचं आहे. ST ची लेंथ हे बघा ST जर पाहिजे असेल तर तुम्हाला QT QS सांगा. QT अंतर किती आहे सांगा. QT अंतर किती आहे सांगा x/2 मायनस QS किती आहे सांगा x/3. आता डिनॉमिनेटर सेम नाहीये क्रॉस मल्टिप्लाय करा. 3x - 2x अपॉन 2 3 चा 6. 3x - 2x म्हणजे 1x आणि अपॉन किती 6. म्हणजे मला ST डिस्टन्स किती मिळेल सांगा. ST x/6 मिळालं. ST हे डिस्टन्स. आता ट्रायंगल PTR बघा. ट्रायंगल PTR बघितलं. ट्रायंगल PTR मध्ये एक अँगल 60 आहे एक 90 आहे. म्हणजे राहिलेला काय असेल सांगा 30. आणि साइड अपोजिट टू 60 इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस किती आहे सांगा x आहे. हे एवढं सगळं झालं हे तुम्हाला समजलं की या छोट्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम वापरला की जे शोधायचं आहे ते तुम्हाला आपोआप मिळणार आहे. मी आता हा सांगितलेला पार्ट सारखा पहा. पुन्हा एकदा पहा आणि त्यानुसार तुम्हाला ही फिगर समजायला लागेल. ठीक आहे. आता आपण याचं सोल्युशन कंटिन्यू करू. नंबर 16 है. 16 triangle PQR is an equilateral triangle. Triangle PQR is an equilateral triangle with side x units. Therefore PQ equals QR equals PR equals X. PQ QR PR इन्हीं साइड्स का है X. नेक्स्ट है सेगमेंट PT परपेंडिकुलर साइड QR ह्याला गिवन मिळेल. मग जर PT QR ला परपेंडिकुलर असेल तर therefore T is midpoint of
segment QR. T is midpoint of segment QR. Therefore, QT equals RT equals x by 2 units. QT ब्ल्यू कलर बघा, QT RT दोघं काय झाले सांगा, x by 2 झाले. आता S is a point on side QR such that QS equals 1/3 QR. त्याला गिवन म्हणायचं. वाचून बघा प्रॉब्लेम मध्ये QS हे डिस्टन्स तुम्हाला किती दिले, 1/3 QR इतकं दिलेलं आहे. म्हणजेच QS equals 1/3 into x म्हणजे x by 3 units. हे QS किती दिले मी, x by 3. त्याच्यावर आता मी ST मिळवणार आहे, ST. Therefore ST equals, फिगर मध्ये बघा, ST equals QT minus QS. QT minus QS म्हणजे ST असेल. Q dash S dash T. सांगा QT डिस्टन्स किती आहे, x by 2 मायनस QS किती आहे, x by 3. डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, क्रॉस मल्टीप्लाय 3x minus 2x upon 6. Therefore ST equals x by 6 units. 3x म्हणून 2x केले 1x झाले आणि upon 6. बघा ST किती मिळालं तुम्हाला, x by 6. आता पुढे तो ट्रायंगल PTR बघायचा. ट्रायंगल PTR is 30, 60, 90 degree triangle. Triangle PTR is 30, 60, 90 degree triangle. Now side opposite to 60 theorem वापरायचा आपल्याला. Therefore PT equals √3 by 2 times of hypotenuse. 90 च्या समोर hypotenuse. Reason द्यायचं याला, side opposite to 60 degree equals √3 by 2 into PR. PR ची लेंथ किती आहे सांगा, फिगर मध्ये बघा x. म्हणजे तुम्हाला थोडक्यात PT किती मिळालं, √3x by 2 युनिट्स. कोण मिळालं सांगा तुम्हाला, हे PT मिळालं. हे बघा इथे लिहिले बघा, √3x by 2. ओके, हा झाला सगळा फिगरचा भाग. आता थोडासा पार्ट शिल्लक आहे, त्याच्यानंतर आपण शो दॅटच्या टर्म कडे येऊ. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. ट्रायंगल हा ट्रायंगल बघा, हा मार्क क्वेश्चन ना. ट्रायंगल PTS कडे बघायचं. इन ट्रायंगल PTS सांगा, पायथागोरस थेरम बघा. त्यामध्ये PS स्क्वेअर इक्वल्स PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर, थेरम ऑफ पायथागोरस. ठीक आहे, सांगा PT किती आहे बघा, PT √3x by 2. PT किती आहे, √3x by 2 चा स्क्वेअर. ST किती आहे बघा, ST x by 6 त्याचा स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर 3, x स्क्वेअर by 4 प्लस x स्क्वेअर by 36. मला कॉमन डिनॉमिनेटर 36 करायचं आहे. मग ह्याला 9 ने मल्टिप्लाय, म्हणून ह्याला पण 9 ने. मग 9 3 is 27 x स्क्वेअर प्लस ह्याला 1 ने, म्हणून ह्याला 1 ने, 1x स्क्वेअर. म्हणजे 27 प्लस 1 28 x स्क्वेअर अपॉन 36. 4 7 आणि 4 9 म्हणजे 7x स्क्वेअर बाय 9. LHS मध्ये PS स्क्वेअर आहे, मी इथं परत लिहितो ते. LHS मध्ये काय सांगा, PS स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं सांगा, 7x स्क्वेअर अपॉन 9. ठीक आहे, 9 ट्रान्सफर केले, सो 9 टाइम्स PS स्क्वेअर इक्वल्स 7 into x स्क्वेअर. आता x ही इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड आहे ना. मग इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड PQ आहे, QR आहे, PR आहे, पाहिजे ते.
आपल्याला कोण पाहिजे, पी क्यू पाहिजे. मग एक्सच्या जागी आपण पी क्यू घेणार आहे. सो 9ps² इक्वल्स 7 टाइम्स एक्स म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड आहे, मग ती पी क्यू पण आहे, क्यू आर पण आहे आणि आर एस पण आहे. सो 9 टाइम्स ps² इक्वल्स 7 pq² हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके ओके. आता 17th आणि 18th हे दोन्ही क्वेश्चन्स तुम्ही स्वतः करायचे. पहिल्यांदा 17th क्वेश्चन वाचून बघा. सेगमेंट PM इज अ मीडियन. सेगमेंट PM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. हे बघा, ट्रायंगल PQR सेगमेंट PM काय आहे, मीडियन आहे. म्हणजे M हा QR चा काय असला पाहिजे, मिड पॉइंट असला पाहिजे. PQ 40, PQ 40, PR 42, PR 42, त्याच्यानंतर PM 29, PM 29 आणि फाइंड QR असं विचारले. QR ची लेंथ तुम्हाला विचारली. स्टेप्स कशा द्यायच्या बघा. इन ट्रायंगल PQR segment PM is the median, therefore M is midpoint of segment QR, therefore QM equals MR equals half of QR. ही स्टेप पहिल्यांदा करून ठेवायची. मग या तिन्ही लेन्स काय आहेत त्या कॅल्क्युलेट करायचे, लिहून घ्यायचे. सॉरी, मग अपोलोनियस प्रिन्सिपल वापरा. PQ² plus PR² equals twice the median square plus twice half part square. म्हणजे MR किंवा QM तुम्हाला जे पाहिजे ते. हे सगळं सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला कोण मिळेल सांगा, MR मिळेल. हे बघा MR. मग MR इक्वल्स हाफ QR फ्रॉम इक्वेशन 1 लिहून घ्यायचं. MR च्या जागी जो नंबर आहे तो रिप्लेस करा आणि 2 ट्रान्सफर करा, तुम्हाला QR मिळून जाईल. QR विचारलेला आहे तुम्हाला. आणि अशा टाइपचे क्वेश्चन मागे झालेले आहेत, ते त्याला पाहून घ्या. ठीक आहे. नाउ 18th क्वेश्चन. सेगमेंट AM is the median of triangle ABC. AB 22 है, AC 34 है, AC 34, त्याच्यानंतर BC 24 है, BC 24 है. फाइंड AM असं विचारलेलं आहे. AM ची लेंथ तुम्हाला विचारलेली आहे. सुरुवात कशी करायची बघा. सेगमेंट AM is the median of triangle ABC. तर तिन्ही लेंथ्स लिहून घ्यायची. मग M is midpoint of BC. Therefore BM equals CM equals half of BC. म्हणजे हे किती मिळेल तुम्हाला, 12 मिळेल. पायथागोरस थेरम वापरायचा. AB² प्लस अपोलोनियस AB² प्लस AC² इक्वल्स ट्वाइस द मीडियन स्क्वेअर प्लस ट्वाइस हाफ पार्ट स्क्वेअर. हे काय असेल आणि सोडवत या आणि त्यातनं तुम्हाला काय मिळून जाईल, AM मिळून जाईल. ओके. इथं आपला आता सेकंड लेसन पायथागोरस थेरम हा संपलेला आहे. नेक्स्ट पिरियड मध्ये तर मी सर्कल चालू करेन किंवा अल्जेब्रा मधला नेक्स्ट लेसन चालू करेन. जे काही स्टुडंट्सची डिमांड असेल त्यानुसार मी पुढचा लेसन सुरू करेन.